यवतमाळमध्ये सामाजिक कार्यकर्ते रोहन रामटेके यांच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले आहेत। देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याची आणि न्यायिक चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आहे। भावनिक वातावरणात नागरिकांनी न्याय मिळालाच पाहिजे असा नारा दिला। यवतमाळमध्ये सामाजिक कार्यकर्ते रोहन दिलीप रामटेके यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याचा निषेध करत आज नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत आंदोलन केले। नागरिकांच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात देशद्रोहाचा गुन्हा तत्काळ मागे घेऊन स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन सादरीकरणावेळी रोहन रामटेके यांचे वडील दिलीप रामटेके, पत्नी मनीषा, बहीण पल्लवी आणि लहान मुले भावनिक झाले होते। उपस्थितीत नागरिकांच्या न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता। यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन मिर्झापुरे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर बबलू देशमुख, बाजार समिती सभापती रवी ढोक, ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण, कॉम्रेड सचिन मनवर, पंढरी पाटे, शुभम शेंडे, राहुल पाटील आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। रोहन दिलीपराव रामटेके, राहणार पाटीलपुरा, जिल्हा यवतमाळ यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मला वाटतं 2 दिवसापूर्वी जे अटक करण्यात आली त्याला न्याय मिळावा म्हणून सर्वच सोशल मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। आणि जोपर्यंत रोहन रामटेके यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा अविरतपणे सुरू राहील आणि रोहन रामटेकेच्या संघर्षात आम्ही कायम सोबत आहोत। आज या ठिकाणी आम्ही आमच्या चळवळीतील एक कार्यकर्ता रोहन रामटेके याच्यावरती देशद्रोहाचा जो गुन्हा लावलेला आहे त्या संदर्भामध्ये इथे निवेदन घेऊन आलेलं आहे। चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा देशद्रोहाचा गुन्हा लावून चळवळीला दडपण्याचं हे काम आहे। या अगोदर सुद्धा या शासनाने जनसुरक्षा बिल आणून चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुळात एका तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ही तक्रार केली गेलेली आहे। आडनावात सज्जन असल्यामुळे कदाचित त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी आमच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा लावलेला आहे। परंतु अशा प्रकारचा गुन्हा लावत असताना कार्यकर्त्याची पार्श्वभूमी जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। मुळात त्याच्या या कृत्यामुळे अशा प्रकारचं देशद्रोहाचं कृत्य होते का याची सुद्धा पडताळणी करायला पाहिजे होती। एकीकडे बच्चू कडू सारखे व्यक्ती, त्यानंतर रविकांत तुपकर सारखे व्यक्ती आमदाराला कापून काढायची भाषा करतात, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। परंतु चळवळीतला एक सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस जनआंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारचा देशद्रोहाचा जर कलम लावण्यात येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये निश्चितपणे आम्ही सर्व लोक ताकदीने उभे राहू। दिल्लीमध्ये संविधान जाळण्यात आलं त्यावेळेस देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही। हे शासन अशा प्रकारच्या कृत्याला डोळेझाक करते आणि जे लोक न्यायासाठी उभे राहतात त्या लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचे कलम लावतात, अर्बन नक्षलाईट सारखे गुन्हे दाखल करतात। ही मुळात निंदनीय बाब आहे। कुठल्याही खटल्याशिवाय अनेक वर्ष आरोपींना जेलमध्ये ठेवणं ही सुद्धा घटनाबाह्य कृती आहे आणि म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी एकत्र आलेला आहे। जर या गुन्ह्याचा जर मागे घेण्यात आलेलं नाही तर निश्चितपणे या FIRच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ। आम्ही चळवळीमध्ये काम करणारे जे काही उच्च न्यायालयामधले जे वकील लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क केलेला आहे आम्ही। आणि हा FIR कसा खारिज होईल, कारण या अगोदर सुद्धा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे तो प्रयत्न करणार आहोत। न्यूज एक्सप्रेस करिता यवतमाळवरून वासिक शेख यांची बातमी। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।